जय हिंद, जय सनातन, जय श्रीराम. बंधू आणि भगिनींनो, आपण सनातनचा इतिहास भरपूर वेळेस ऐकला असेल की तो हजारो वर्ष, करोडो वर्ष, अब्जो वर्ष पुराणा आहे. आणि हे सत्यही आहे. खरं तो अब्जो वर्षपेक्षाही जास्त पुरातन आहे. आणि इतिहास हा येणाऱ्या भूतकाळाचा आणि चालू वर्तमान काळाचा आरसा असतो असं मानलं जातं. आणि त्याच इतिहासाच्या आधारावर भरपूर वेळेस जीवन जगल्या जातं किंवा त्याच इतिहासाला एक धर्म ग्रंथाचं स्वरूप मिळून जातं. तसं पाहता भारतीय संस्कृती आणि भारतीय इतिहास आणि या ठिकाणची विविधता, वेगवेगळे या ठिकाणचे रीतिरिवाज, परंपरा, ज्याला आपण वैविध्य किंवा वैशिष्ट्य असे म्हणू, हे सर्व एकत्रित करून विविध प्रकारच्या भाषा या ठिकाणी एकत्रित आहेत आणि सर्व गुण्यागोविंदाने अब्जो वर्षापासून एकत्रितपणे वावरत आहेत. आणि हिंदू संस्कृती ही अब्जो वर्षापासून पुरातन स्वरूपामध्ये आपल्या देशामध्ये आणि जागतिक लेवलला भारतीय इतिहासामध्ये सनातन धर्मसंस्कृतीला खूप मोठे स्थान असे आहे. आपण बघत असाल की पूर्वीच्या काळामध्ये अनेक ऋषी मुनी भारतामध्ये होऊन गेलेले आहेत. त्यांनी अनेक धर्मग्रंथ लिहिले आहेत. त्या धर्मग्रंथाच्या आधारे अनेक आपल्या जीवनामध्ये परिवर्तन होण्यास सहाय्य होत आहे आणि झाले पण आहे. आता भरपूर जणांचं म्हणणं आहे की धर्मशास्त्र हे पाखंड आहे, काय असेल ते, म्हणजे जसं ज्याला वाटलं तसं त्यांनी त्या काळामध्ये त्याला निर्माण केलं. परंतु तशी परिस्थिती नाही आहे. आपण समजून न घेतल्यामुळे आपल्याला ते तसं जाणवत आहे. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये किंवा स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जे भारतीय होते त्यांनीसुद्धा आपल्या भारतीय जे लोक आहेत, समाजसुधारक ज्यांना आपण म्हणू, त्यांनीसुद्धा या धर्मग्रंथाचा विरोध केला होता. पण त्यांना हे लक्षात आलं नाही की हजारो अब्जो वर्षापासून भारतामध्ये ज्या ऋषीमुनींनी हे ग्रंथ लिहून ठेवलेत किंवा ज्यांनी संशोधन केलं भारतामध्ये, त्यांनी आपल्या ज्ञानाच्या बळावर हे संशोधन केलेले आहे. मग मला सांगा, युरोपमध्ये जोपर्यंत भारतामध्ये आक्रमण होत नव्हतं किंवा झालं नाही, तोपर्यंत युरोपामध्ये एकही शास्त्रज्ञ का जन्माला आला नाही. ज्यावेळेस त्यांनी हे भारतीय ग्रंथ युरोपमध्ये नेले, चोरून नेले, लुटून नेले, त्यावेळेसच ते शास्त्रज्ञ म्हणून उदयाला आले. आपल्याकडं त्यांना आपण ऋषीमुनी म्हणतो. त्या काळामध्ये यांनी चोरून नेल्यानंतर ह्यांनी ऋषीमुनीच्या ऐवजी त्यांना संज्ञा काय दिली, नाव काय दिलं, शास्त्रज्ञ. मग अनेक लुटारू भारतामध्ये आले. त्याच्यामध्ये पोर्तुगीज असतील, डच असतील, इंग्रज असतील, स्पॅनिश असतील, मुघल असतील, मंगोलियन असतील, कुशन असतील, हुन असतील, ज्यांनी कोणी समजा भारतामध्ये आक्रमण केली. पण सगळ्यामध्ये लूट मुघलांनी आणि ब्रिटिशांनी केली. तशी लूट आतापर्यंत जागतिक लेवलला भारतामध्ये कोणीही केलेली नाही आणि भविष्यात करणारही नाही. संपत्ती वगैरे ती ठीक होतं, पण त्यांनी डायरेक्ट धार्मिक आणि जे समजा भारतीय स्त्रिया आहेत यांना स्पर्श केला. अनेक धर्मग्रंथामध्ये बदल केले
मॅक्स मुलर नावाचा हा जर्मनचा जो लेखक आहे, हा जर्मनचा लेखक फ्रेंचला गेला, तिथं त्यांनी इंग्रजी शिकला आणि मग इंग्लंडला जाऊन इंग्लंडमधून भारतामध्ये आला आणि त्यांनी काय केलं की इथल्या लोकांना संपर्कात घेऊन संस्कृत भाषेचं रूपांतर त्याने ट्रान्सलेशन केलं इंग्रजीमध्ये आणि त्याच्यामध्ये हजारो प्रकारचे फेरबदल केले आणि जे पहिल्या शतकामध्ये निर्माण झालेले ग्रंथ होते त्यांना त्यांनी जाळून टाकण्याचा प्रयत्न केला आणि 15व्या शतकामध्ये 18व्या शतकामध्ये जे ग्रंथ निर्माण झाले यंत्राच्या साहाय्याने ते त्यांनी मार्केटमध्ये आणले. हा मॅक्स मुलर सगळ्यात मानवी संस्कृतीला आणि भारतीय संस्कृतीला काळिमा भासणारा असा हा मॅक्स मुलर आहे. जर याचा आत्मा याचा आत्मा तर शोधावं लागेल आणि ते आपल्याला प्रयत्न करावा लागेल. त्याला कैद करून एखाद्या ते जीन असतं की नाही, जीन, ते जीनला जसं शरीराला नाही आत्म्याला त्याच्या मॅक्स मुलरच्या त्याला 7 समुद्राच्या पलीकडं एखाद्या डोहामध्ये गाडून यावं लागेल. त्यांनी हिंदू संस्कृतीचा एवढा मोठा अन्याय केला आणि काय केलं माहिती का, प्रत्येक धर्मग्रंथामध्ये त्यांनी अविचारी प्रकारचा अविवेकी बुद्धीने हिंदू संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्या ग्रंथामध्ये फार मोठ्या प्रमाणात बदल केले. 32 वर्ष तो भारतात राहिला. 32 वर्षामध्ये त्यांनी काय केलं, इथले काही लालची लोक जे मुघल असतील, ब्राह्मण असतील, ज्यांना संस्कृतचं ज्ञान होतं, अशा लोकांना हाताशी धरून त्यांनी त्या ग्रंथामध्ये बदल करून घेतले आणि काहींनी जीवाच्या धाकानी, मरणाच्या धाकानी त्याला सहकार्य केलं मॅक्स मुलरला आपल्याच लोकांनी. आणि काही लालची 2 पैसे मिळत आहेत या दृष्टीने त्यांनी त्या मॅक्स मुलरला मदत केली आणि आपल्या हिंदू ग्रंथामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल घडवून आणलेला आहे. तुम्हाला सांगतो, आपल्या रोजच्या जीवनामधली गोष्ट घ्या. आपण सकाळी उठलं की वार पाहतो. मग आज काय आहे, शुक्रवार आहे, पण पहिला वार सुरू होतो तो रविवारपासून. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार ही कशाची सौरमंडलची रचना त्या ठिकाणी दाखवलेली आणि त्याच आधारे आपल्या 12 महिन्याची रचनासुद्धा आहे. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन. म्हणजे ही अशी रचना कशावर आधारित आहे, सौरमंडलाशी निगडीत आहे. आता सौरमंडलाशी तुम्ही म्हणता याचा काय संबंध आहे, ते 7 ग्रह 7 वारानुसार निर्माण झालेले आहेत आणि त्यात